भाग 16. येशूने दुःख सहन करा. मत्तई यांना 27वा अध्याय 11 ते 21 वचन. येशूने खूप काही चमत्कार करा आणि त्या चमत्कारणीमुळे लोकशी त्या गोष्टीसावर विश्वास ठेवा आणि त्यांना अनुभव करा. काही लोक त्यांना मदत करणार. येशू देवने लोकशी बरोबर चालायला देवना शिक्षण दिदा. येशू देवना प्रेम दाखवण्यासाठी लोकसाला ली चालना आणि त्यासना हृदय कठीण हा तेशी देववर विश्वास ठेवा नाही. अशा लोकसाला असा देववर विश्वास ठेवणार नहा आणि त्या देवला त्याशी नाकार करा. देवना नियम पाळा नाही कारण त्या पापी होतात. त्या शब्दनीमुळे त्या खोटा बोलणार आणि येशूला धरी दिदा आणि शिपाईशी त्याला फटका मारा. त्यांनी डोकावर काटाचा मुकुट घाला आणि त्यांनी थट्टा करी. येशूम शक्ती होती की ती लोकसाला नाश करी टाकता, पण येशूला तशा काहीच कराना नव्हता. येशूला माहीत होता की सर्व योजना देवनी ह. भाग 17. येशूला वधस्तंभावर खिळा. मार्क यांना 15 अध्याय 22 ते 39 वचन. पेत्रना 2 अध्याय 21 ते 24 वचन. शिपाईशनी येशूला लाकूडना बनाडेल वधस्तंभ हात पाय खिळा ठोकीन त्याला वर टांगा. त्यावेळी असा नियम होता की जो तो गुन्हा कर त्याला वधस्तंभवर मारव होतात. तठ येशूने जवळ 2 गुन्हेगार होतात. एकी साईडला एक गुन्हेगार आणि दुसऱ्या साईडला दुसरा गुन्हेगार होता आणि त्या दोन्हीशनी मध्ये येशू ख्रिस्तला वधस्तंभावर टांगेल. बायबलना नियम की आपली शिक्षा स्वतः लेवाला पाहिजे, पण येशू ख्रिस्त सगळासना पापसाठी वधस्तंभावर मरण पावना. देवला माहीत की आपण सर्वांनी पाप करा आणि आपण जर आपली पापनी क्षमा देवजवळ आपली पापनी माफी मागी तर देव आपला पापनी क्षमा देईल. प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवल्यावर आपला मुक्ती मिळते. भाग 18. येशू पुन्हा जिवंत होईना. लूक यांना 23वा अध्याय आणि 50वं वचन आणि 24वा अध्याय आणि 9वं वचन. येशूनं शत्रूचा विचार केला की त्यांना येशूना नाश करा, पण तशा नाही. वधस्तंभावर मरानंतर येशूना मित्रशी येशूना प्रेत एक कबरम थवा. येशूनी प्रेत एक गुहाम ठेवी आणि ती गुहाला मोठा दगड लाई दिदा. 2 दिवस निघी ग्या. त्यानंतर काही शिष्य आणि काही बाया त्या गुह पाहुण्यात त्या ठिकाणी त्या बाया गयात आणि ते गुह्याने दगड सरकेल त्यासाला दिसनी आणि ती कबरम त्या बायासाला गुहाम देवदूत दिसनात आणि देवदूत त्यासाला सांगना येशू जिवंत व्हायना. तो अठ नाही, तो जिवंत व्हाई ग्या. मरण म्हणी येशू जीवता होईना अशा देवदूतनी तिसाला सांगा. तो खरोखर जिवंत होईना. येशूनी सैतानला वधस्तंभावर सैतानला हरवना आणि त्या ठिकाणी येशू विजय होईना. भाग 19. थोमा विश्वास करना नाही. योहान यांना 20वा अध्याय 19 ते 31. मरण पावल्यानंतर जिवंत झाल्यावर येशू शिष्यासाला दिसना आणि शिष्यासाला येशू बोलना व त्याशनी बरोबर भाकर सुद्धा खायना. एक शिष्य होता त्याना नाव थोमा. तो त्यांनी बरोबर नाही. थोमाने विश्वास ठेवा नाही की येशू जिवंत की नाही. त्यांना सांगाना अशा होता की जोपर्यंत हातमा बोट घाली हेदत नाही, हात लाईनी हेदत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. 7 दिवस व्हानंतर येशू शिष्यासाला पुन्हा दिसना आणि त्याच वेळेस थोमा नावना शिष्य त्यासमा होता. थोमा गुडगा टेकीन येशूला सांगना, माना प्रभू,
मजवर दया कर, माना येशू, मला तू क्षमा कर. येशूने त्याला सांगा, तू मला हेद्यानंतर तू विश्वास ठेवस, पण मला हेदत नाही आणि विश्वास ठेवता त्या धन्य. भाग 20. येशूला जावाला स्वर्गमा जावानी वेळ. प्रेषित यांना पहिला अध्याय 1 ते 11 वचन. मरण पावानंतर येशू उठना आणि तो खूप लोकसाला दिसना. बराच शिष्यसाला येशूना दर्शन होईना आणि त्याने त्यासला वळखा सुद्धा. 40 दिवस नंतर येशूला स्वर्गमा जावानी वेळ होनी, त्यावेळेस त्याने ती काम पूर्ण व्हायना येशूनी सांगा, जी कामनीसाठी मै उनेल ती काम पुरा होई ग्या. आणि मग येशू शिष्यासला जवळ बोलावना आणि तेसासाला सांगना, सर्व जगमजा आणि शिष्य बनवा. तेसाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि ज्या मी आज्ञा पाळायला शिकवनाव त्या आज्ञा पाळायला शिकवा. आणि जा, या जगनी शेवटपर्यंत मै तुमनी बरोबर राहील. अशा सांगानंतर स्वर्गना देवदूत त्यांनी जवळ उनात आणि त्या शिष्यासाला सांगा, जसा तुम्ही येशूला स्वर्गम जाताना पाहता, तसाच एक दिवस येशू ख्रिस्त स्वर्गमधून देवाबरोबर येताना पाहाल. आता येशू ख्रिस्त स्वर्गम आहा आणि तो तुमनी आणि आमनासाठी जागा तयार करायला ग्या. जो त्याचवर विश्वास ठेवील, का तुम्ही त्याचवर विश्वास ठेवतास? का तुम्ही अनुसरण करतास? का तुम्ही भेटायला तयार आहात? तो जेव्हा परत येईल त्यावेळेस तुम्ही वाट हेदायला पाहिजे. येशू आम्हाला स्वर्गमल्ली जाण्यासाठी येणार आहा. आम्ही सर्वांनी त्यानावर विश्वास ठेवला पाहिजे. भाग 21. रिकामी वधस्तंभ. 1 पेत्र 3 अध्याय 18 वचन. गलती करास पत्र 2 अध्याय 20 वचनवर. येशू ख्रिस्त क्रूसवर कज मरणा, पापी लोकसाला शिक्षा न व्हावी म्हणून तो लोकसला वाचवण्यासाठी मरण पावना. येशूनी काहीच पाप करा नाही. वधस्तंभ आठवण करी देहे की येशू ख्रिस्तनी आपला पाप स्वतःवर लिना. येशू ख्रिस्त पवित्र होता आणि त्यांनी पापवर विजय मिळवा. येशू देव आपले पापसाठी बलिदान व्हायना. जेव्हा आपण येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवत आणि आपला पापने कबुली मागज, तेव्हा येशू ख्रिस्त आपला पापनी क्षमा तो करा. येशू ख्रिस्त आपल्याला त्यांना लेकरू बनव. काय तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्तना शिष्य बनावं त्यांना अर्थ काय होई, या आपण त्यांना अभ्यास करू. भाग 22. 2 रस्ता. मत्तई 7 अध्याय 13 ते 14 वचन. योहान 3 अध्याय 16 वचन. 1 योहान यांना 1 अध्याय 19 वचन. येशू आपल्याला धार्मिक जीवनना रस्ता बदल शिकव. प्रत्येक जण पापनी रुंद दरवाजानी सुरुवात कर, पण मात्र आपला सर्वमधून पाप स्वभाव आहत. तो स्वभाव आपल्याला आदामपासून मिळेल हा. धाकला रस्ता परमेश्वर त्यावर आणि धार्मिक जीवन त्यावर जावाला आपाला येशूजवळ जाणं आहात, तर लहान रस्त्यावरूनच जावाला पाहिजे. तव आपला मन बदलील आणि देवावर विश्वास ठेवायला लागू. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावना. तव आपी लहान रस्त्यावर चालज आणि बराच लोक पापने क्षमा मागत नाही आणि मग त्याशनीसाठी स्वर्गना रस्ता बंद होई जहा. आज तुम्ही कोणत्या रस्त्याने जात आहात, रुंद का अरुंद? तर आपले या आणि देववर विश्वास ठेवू. आपल्याला अरुंद रस्त्याने नाही, तर रुंद रस्त्याने आपल्याला देव पजावाना हा. या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, तू महान आहस आणि तू पवित्र आहस. मै तुनी विरुद्ध आणि स्वर्गना विरुद्ध पाप करा. मै विश्वास ठेवील येशू,
मना पापण्यासाठी तू क्रूसवर मरनास. कृपया मानी पापने क्षमा कर, मला माफ कर आणि आज मला तुना पोऱ्या बनव. येशू ख्रिस्त म्हणजे स्वर्गनी रस्त्यावर चालायला तयार रहा. प्रभू येशू तू मला मदत कर आणि वधस्तंभावर ली जा. परमेश्वर, मै तुनी आज्ञा पाळावी, तुनं वचन पाळावं, तुनी प्रार्थना करावी असा तुम्हाला सहाय्य कर. येशूनी नावनी प्रार्थना करू. आमेन.